प्रश्न या प्रकरणामधला आपल्याला सर्वसांचा 2.2 मधला चौथा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे बघ. 5m वर्ग बरोबर 22m प्लस 15. आता हे समीकरण अगोदर आपल्याला व्यवस्थित करणे म्हणजे काय करायचंय, बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या संख्या बरोबर चिन्हाच्या अलीकडे घ्यायच्यात आणि समीकरणामध्ये आपल्याला काय करायचंय, बरोबर शून्य. मग आता हे समीकरण आपल्याला दुरुस्त करण्यासाठी 5m वर्ग जशाला तसा आपण लिहू शकतो. तो मग काय करा, 22 समोर आणायचे म्हणून 22m वजा आणि वजा 15 मग बरोबर 0 असं समीकरण आपण या ठिकाणी तयार करू शकतो. आता लक्ष द्या. आता काय करा, लक्ष द्या इकडे काय करा, हिचं संपत आलं वाटतं बहुतेक. 5m वर्ग आपल्या जागेवर जशाला तसा ठेवा, बरोबर. मग वजा 22च्या ऐवजी आपल्याला घ्यायचे, बरं इथं घ्या 22m झालं तुमचे 22m. याला काय करू, अधिक 3m वजा 15 बरोबर 0 असं समीकरण आपण या ठिकाणी तयार करू शकतो. तर मग झालं तयार तुमचं समीकरण, ते बघू आपण, बरोबर. मग आता काय करायचं तुम्हाला, इकडे लक्ष द्या. काय करायचंय बघा, 22 आणि 3 किती, 25, बरोबर. मग 22 आणि 3 आपल्याला जर 25 करायचे असतील तर आपण काय करू, इथं 5m वर्ग वजा 25m तुमच्याकडे आले जशाला तसे, कारण हे 3 आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे. मग पुन्हा प्लस 3m वजा 15 बरोबर 0. आता 5m वर्ग तुमच्याकडे दिलेला आहे, यानं याला भाग जाऊ शकतो, बरोबर. आणि 3 5 15 पण तुमचा गुणाकार येऊ शकतो. मी पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं की गुणाकार किती आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे, अलग लक्षात. मग आता इथं काय करायचं तुम्हाला बघा, हे वर्गमूळ पण काढू शकतात तुम्ही, त्याच्यातला काय भाग नाही. 5m वर्गामधला 5m राहिला बाहेर, आपल्याला मदत काय घ्यायचा, m वजा 5, 25 किती आले 5, मग अधिक 3 म्हणून अधिक 3, 3 मधला m परत कंसात गेला पुन्हा आले 5, 5 3 15 किंवा 5 5 25 असं त्या प्रश्नात आपण उत्तर काढू शकतो. तर मग बरोबर काय आहे, 0. 5m तुमच्याकडे कॉमन दिलेले तुमच्या लक्षात येईल ना. मग आता 5m मधला काय करू, एकच m म्हणून m वजा 5 एका कंसात घ्यायचे आणि दुसऱ्या कंसामध्ये काय घ्यायचं, हे 5m, बरोबर. आता ते 3 अधिक आहेत म्हणून अधिक 3, मग अधिक 3 कंस बंद बरोबर 0. आता तुमच्याकडे अवयव बघा काय पद्धतीने येणार आहेत, मग आपण याला घेऊ बाहेर कंसात, m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0 बरोबर काय 0. मग आपल्याला तर m ची किंमत पाहिजे, मग म्हणून m बरोबर 5 वजा होते अधिक झाले. आता इकडं तुमच्या m ची काय किंमत येणार आहे बाबा, 5m अधिक 3 तुम्हाला दिलेलं आहे, म्हणून मग 5m हा 3 अधिक होता वजा 3 बरोबर 0 इकडं आपल्याकडं येणार आहे. किंवा किंमत काढा, मग आता इथं 5m बरोबर 5 निघली तुमची. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, m आपल्या जाग्यावर बरोबर वजा 3 पण आपल्या जाग्यावर, हा 5 गुणाकारात होता इथं आला भागाकारात. आता m ची किंमत इकडं 5 आली, इकडं m बरोबर 3 वजा छेद 5, 3 छेद 5 ही किंमत वजामध्ये आलेली आहे. मग आता तुमच्या दिलेल्या जे काय वर्ग समीकरणाचं मूळ, मग दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत आपल्याकडं, एक आलं 5 आणि किंवा आणि लिहा किंवा लिहा, दुसरं काय आलं वजा 3 छेदामध्ये 5. अशा प्रकारे हे अवयव पद्धती सराव संच 2.2 मधला चौथा प्रश्न आहे. मग आता पाचवा प्रश्न काय दिला आहे, पाचवा प्रश्न तुम्हाला दिला आहे x चा वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. ते आपण समीकरणाला तुम्हाला व्यवस्थितच मांडायचं आहे, हे लिहून घ्या. आपण लागलीच पाचवा प्रश्न पण पाहणार आहोत. अशा प्रकारे पाचवा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, ते बघा व्यवस्थित, एकदा लक्ष द्या. इकडे तुम्हाला कळायले का नाही मलाच कळत, बोलू नको रे.
आता याला काय करायचे, ह्या समीकरणाच्या हे 1/2 काढायचे, म्हणून याला दोन्ही बाजूनं 2 न गुणू. इथे येणार तुमच्या 4x वर्ग अधिक 4x 2 इकडं राहिला 1 बरोबर 0. तुमच्या लक्षात राहत नसेल तर इथं लिहा दोन्ही बाजूला 2 ने गुणून, दोन्ही बाजूला 2 ने गुणलं. समीकरण आले तुमचं 4x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0. मग आता हे 4चे अवयव पाडायचे. आपल्याला काय करायचे, त्या 4चे अवयव पाडायचे. 4चे अवयव पाडण्यासाठी तुम्हाला काय करायचे, 4x आपल्या जाग्यावर, मग वजा 2x वजा 2x एका ठिकाणी आले आणि परत वजा 2x अधिक 1 बरोबर 0. असं समीकरण आपल्याकडे तयार झालेलं आहे. मग आता ह्या 4x वर्गाचं काय करायचं तुम्हाला, तर आपल्याला त्याला पण गुणायचं. याला गुणताना काय करायचं, त्या 4 दोन्ही मग 2x आणि कंसात जाणार तुमचा 2x वजा 1 बेदोनी 4 2x वजा 1 एका कंसात घे. आता दुसऱ्या कंसामध्ये संख्या काय घ्यायची तुम्हाला, हा 1 अधिक इकडे आला वजा झाला. मग दुसऱ्या कंसामध्ये तुमची संख्या काय राहणार, परत तीच 2x वजा 1 बरोबर 0. आता 2x कंसाच्या बाहेर आहेत, 1 पण कंसाच्या बाहेर आहे. इकडे 2x वजा 1 2x वजा 1 अशा संख्या तुमच्याकडे आलेल्या आहेत. आता इथं तिन्ही पदं कॉमन आहेत, त्यापैकी कोणतंही तुम्ही 2 पदं या ठिकाणी घेऊ शकता. म्हणून एका कंसात तुमचं x वजा 1 आलं आणि दुसऱ्या कंसामध्ये काय घ्यायचं तुम्हाला तेच, कारण सगळे पदं कॉमनच आहेत. म्हणून दुसऱ्या कंसामध्ये पण 1 वजा 2x वजा 1 आलं. आपल्याला काढायच्या एक्सच्या किमती. मग बघा इथं काय आलं तुमचं 2x बरोबर 1 ही किंमत तुमच्याकडे इथं आली 2x वजा 1 बरोबर 2x आणि वजा 1 ही इथं किंमत तुमची आली कंसाच्या बाहेर आल्यावर, इकडं आला 0 किंवा मग इकडं काय फरक पडणार आहे का तुम्हाला, काहीच नाही, सारखंच दिले आहे. म्हणून इकडं पण काय आलं x वजा 1 बरोबर 0. आपल्याला एक्सच्या किमती काढायच्यात, म्हणून काय करायचं तुम्हाला, x बरोबर ही किंमत तुम्हाला काढायची होती. मग 2x बरोबर 1 आपल्या जागेवर इथं आला, इथं पण तेच होणार 2x बरोबर 1 आला. मग इथं x बरोबर 2 जशाला तसा तुमच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी राहिला. मग हा 2 गुणाकारातला इथं भागाकारात आला किंवा अंशामध्ये आला किंवा छेदामध्ये आला, काय तुम्हाला जे म्हणायचे ते करा. मग इकडे काय होणार आहे, तेच होणार आहे. मग इथं 1 जशाला तसा राहिला, 2 गुणाकारातला भागाकारामध्ये आला, मध्ये छेदामध्ये आला, बरोबर. मग आता तुमच्या समीकरणाची मुळं काय आले, एकच मूळ, बरोबर 1/2 आणि 1/2. याच्यामध्ये काही न समजण्यासारखं काही नाही. पण जरी तुम्हाला काही अडचण वाटत असली तरी विचारा, आपण त्याच्यावर पुन्हा सोल्युशन घेऊ. मग आता दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं काय आली तुमच्याकडे, तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आमच्याकडे आली 1/2 आणि पुन्हा 1/2 आहे. तो संपला प्रश्न 5वा. आता प्रश्न 6व्यामध्ये आपल्याला जरा वेगळं दिले बघा, लिहून घ्या. असा प्रश्न 6वा आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आता हे समीकरण तुमच्याकडे जर आलं किंवा पाहिलं तुम्ही तर त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे आपल्याकडे, इथं बघा x गुणिले x. मग इथं येणार आहे तुमच्या 6x वर्ग आला का, आला. मग काय करायचं तुम्हाला, वजा 2 खाली येणार, बरोबर 6x वर्ग आला, इथं आले तुमचे वजा 2 6x वर्ग वजा 2 बरोबर 0. एवढंच समीकरण तुमच्याकडे तयार होणार आहे. किंवा इथं 1 ची किंमत x मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. आता या ठिकाणी तुम्हाला दोन्हीही बाजूला कितीनं, x न काय करून गुणून x न समीकरणाच्या दोन्हीही बाजूला तुम्हाला गुणायचं आहे.
मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला x न गुणल्यानंतर आपल्याकडे समीकरण काय तयार व्हायले तर 6x वर्ग तुम्हाला अगोदरच दिलेला आहे जसा तसा, म्हणून मग इथं -x - 2 असं समीकरण तयार होईल आणि बरोबर काय घ्यायचे तुम्हाला 0. हे समीकरण तुमचं तयार झालेलं आहे. बरं आता समीकरण जर आपण तयार केलं त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय येणार त्याचे अवयव आपल्याला पाडता आले पाहिजे. 6चे अवयव जर पाडा म्हणलं तर तुम्ही सहज पाडू शकतात. 3 दोन्ही 6 किंवा व्यतिरिक्त 6 अशा प्रकारे तुम्ही त्याचे अवयव पाडू शकतात, किंवा 4 आणि 2 6 असे पण तुम्ही त्याचे अवयव पाडू शकतात. मग आपल्याला काय करायचे अवयव पद्धत गरजेची आहे. मग म्हणून काय करतो मी इथं लिहितो 6x वर्ग आपल्या वर्ग जशाला तसा आपल्या जागेवर. मग इथं घेऊ आपण 4x आलं का. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला 4x घेतल्यानंतर अधिक 3x आणि वजा 2 बरोबर 0. आता बघा याचं समीकरण अशा प्रकारे झालं. इकडं जर गेलात 3 दोन्ही 6 4 3 ची जर बेरीज केली तर 7 येईल बरोबर. मग आता 4 आणि 2 6 असं पण करू शकतात तुम्ही, किंवा 3 दोन्ही 6 असं पण आपल्याला करता येईल. मग इथं ह्या 4 किंवा ह्या 2 मध्ये तुम्हाला त्याच्या अवयव पद्धतीमध्ये आपल्याला बघायचे. पण आपण काय करू अवयव पद्धतीमध्ये बघू. मग अवयव पद्धतीमध्ये बघताना तुमच्याकडे काय करावं लागेल तुम्हाला अगोदर पेनचा काय प्रॉब्लेम होईल. 2x 6x वर्गामधले 2x आपल्याकडे आले, मग कंसात गेले 3x 3 दोन्ही 6 आणि x वर्ग बरोबर. मग वजा किती -2 एका कंसात. आता दुसऱ्या कंसात काय येणार आहे किंवा कंसाच्या बाहेर काय संख्या राहणार आहे तुमच्याकडे ते बघाय. मग कंसाच्या बाहेर काय होतं आपल्याकडे x आहे. x ची किंमत किती आहे आपल्याकडं 1, मग ही 1 आली. मग परत दुसऱ्या कंसामध्ये संख्या कोणती जाणार आहे तर पद कॉमन काढायचे. जी संख्या आपल्याकडे असेल तीच संख्या आपण त्या कंसामध्ये मांडू शकतो. तर मग इथं घ्या 3x - 2 बरोबर 0. आता कॉमन पद आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे आपल्याला एकच संख्या कॉमन पदामध्ये घ्यायची असते. मग म्हणून आपण काय करू एका कंसात 3x - 2 घेऊ आणि दुसऱ्या कंसामध्ये येणार तुमच्या 2x + 1 असं समीकरण या ठिकाणी तयार होऊ शकते. बेदोन्ही 4 आली का तुमच्याकडे बघा बरोबर. मग आता काय करायचं तुम्हाला तर आपल्याला अवयव पाडायचे. मग अवयव पाडताना अवयव पाडून घ्या. मग आता समीकरणाची उकल काढायची. तर पहिल्या पदामध्ये तुमच्या समीकरणाची उकल काय येणार आहे याला कंसाच्या बाहेर घेऊ 3x - 2 ही राहील, किंवा मध्ये काय झालं इकडं 2x + 1 राहील बरोबर. मग आपल्याला x च्या किमती पाहिजेत, नुसता x किंवा हे नको. मग म्हणून 3x बरोबर 2 इकडे येईल, किंवा इकडं काय येईल 2x बरोबर 1 येईल. मग आपल्याला x चीच किंमत पाहिजे, ते 2 नको 3 नको. मग सरळ लिहा x बरोबर 2 आपल्या जाग्यावर, हा 3 इकडं आला. परत ऑरमध्ये x बरोबर 1 आपल्या जाग्यावर, हा 2 परत छेदामध्ये आला. दिलेले एक सामायिक समीकरणाची तुमच्या मुळं काय निघली तर याचा अधिकचा वजा झाला, अधिक 1 चा वजा 1 झाला. इथं वजा 1 पेनमध्ये लक्षात येईल काय होईल. तर अशा प्रकारे ह्या समीकरणाची मुळे 2/3 आणि वजा 1/2 येणार आहेत. बघा न समजण्यासारखं काहीच नाही मित्रांनो. आता पुढचा प्रश्न तुम्हाला सोडून दिलेला आहे का नाही मला माहीत नाही. थांबा. याच्यामध्ये तुम्हाला वर्ग √2x वर्ग अधिक 7x + 5 √2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आपल्याला पुस्तकामध्ये कृती दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही कृती पूर्ण करायची आहे. 5 आणि 2 किती रे, मग तुला काय अवघड चाललं 7 सांगता येईल. झालं की हे चला घ्या. बघा 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 √2 पुन्हा आपल्याला दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सरळ मी पेन बदलतो, थोडं लक्ष द्या. याच्यामध्ये काय करायचंय बघा, म्हणून रूट मध्ये 2x वर्ग तुम्हाला जशाला तसा लिहायचा आहे.
आता काय करायचं तुम्हाला, याच्यामध्ये जे डब्बा दिलेला आहे तुमच्याकडं, त्या डब्यामध्ये काय करा, एका कंसात घ्या 5x, हा कंस बंद, अधिक दुसरी जी रिकामी जागा तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये लिहायचे 2x, 5 आणि 2 किती, 7, आले का तुमचे 7, बरोबर. आणि इकडं तुमचे 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 जसाला तसा हे लिहून घ्या, बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, पुढं इथं डायरेक्ट x ची किंमत काढू. x एका कंसामध्ये काय येणार आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येणार. एका कंसामध्ये रूट मधला 2x हा आला, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय आहे, हा फक्त 5 घ्यायचा, मग +5 अधिक बाहेर गेलं कंसाचं आपलं, सॉरी x काय झालं तुमच्या कंसाच्या बाहेर जाणार आहे. मग हे रूट 2 इथं जशाला तसे आणा. परत दुसऱ्या कंसामध्ये पण काय घ्यायचे तुम्हाला, 2x अधिक 5 बरोबर 0 आहे का दिलेलं, ते लिहायचे, बरोबर. मग आता काय करायचंय, इकडं वर्गमुळात 2x + 5 एका कंसामध्ये आणि x आणि हे वर्गमुळातले 2 हे काय होणार, परत दुसऱ्या कंसामध्ये जाणार. मग म्हणून x + वर्गमुळामध्ये 2 दुसऱ्या कंसात गेले, बरोबर झाला 0, बरोबर. मग आता तुम्हाला किमती कशाच्या काढायच्या, तर आपल्याला ह्याचीच किंमत काढायची. मग म्हणून एका कंसात आपल्याकडे आलं तर 2x अधिक 5 किंवा बरोबर 0, किंवा दुसरीकडे आलेले आपल्या x + √2 किंवा याला वर्गमुळात 2 म्हणलं तरी चालते. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणा, वर्गमुळात 2 म्हणा, √2 म्हणा, काय काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा, बरोबर. मग आपल्याकडे आता किंमतच एवढीच येणार, तर तुमच्या इथं x ची किंमत काढा असा पुढे प्रश्न आहे, हा 2x आहे. मग याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, x मी डायरेक्ट किंमत देतो, बरोबर अधिकचे झाले -5 आणि जे वर्गमुळात 2 गुणाकारामध्ये ते आले तुमच्याकडे छेदामध्ये, बरोबर. आता इकडं काय किंमत निघणार आहे तुमच्या, x ची किंमत काढायची तुम्हाला. मग x बरोबर अधिक वर्गमुळात 2 होते, त्याचं फक्त वजा वर्गमुळात 2 तुम्हाला दिलेले, बरोबर इकडं 0 लिहा, किंवा नसला लिहायचा तर ती वर्ग समीकरणाची मुळे आहेत असं डायरेक्ट तुम्ही तिथं खाली लिहू शकता. ही तुम्हाला मुळं पुस्तकामध्ये पण बघायला भेटतील. याच्यामध्ये तुम्हाला अडचण नसावी आणि नसणारच आहे, जरी असेल तरी तुम्ही मला कळवा. आपल्याकडं प्रश्न कितवा झाला, 5वा 6वा 7वा झाला आहे. 7व्यामध्ये तर हे आता म्हणजे सोडून दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्येच, तुम्हाला ते कृतीपूर्ण करामध्ये राहिले. 8वा 9वा 10वा 11वा आणि 12वा आपल्याकडे प्रश्न 1 2 3 4 राहिले. 4 प्रश्न आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत, बरोबर. आता पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरण सोडवामध्ये पण आपल्याला प्रश्न दिलेले असतीलच, त्या पद्धतीने तुम्ही हे बघा, समजलंय ना. चला थांबू इथंच. जय हिंद.